सईला सिव्हिअर ॲनिमिया आहे, ज्यात तिला कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. तिचं ब्लड प्रेशर अचानक ड्रॉप होतं, हार्टबीट्स फास्ट होतात आणि तिला खूप त्रास व्हायला लागतो. माझ्या ओळखीचे सिनियर डॉक्टर आहेत, डॉक्टर पटवर्धन. डॉक्टर पटवर्धनांकडे जर असाध्य रोग असलेला पेशंट जरी गेला ना, तरी तो मृत्यूच्या दाढेतून बाहेर येतो, ठणठणीत बरा होऊन. Excuse me? How may I help you, sir? I'm here to see Dr. Patwardhan, please. कोण पटवर्धन? इथे 6 पटवर्धन आहेत. एक्झॅक्टली कोणते? सिनियर डॉक्टर पटवर्धन जे आहेत ते. सिनियर तर सगळेच आहेत सर. नाव काय? कुठले स्पेशलिस्ट? डॉक्टर सुयश पटवर्धन आहेत, त्यांचे वडील. ओके. कोणत्या नावाने अपॉइंटमेंट आहे? ॲक्च्युली अपॉइंटमेंट नाही आहे, पण मला 2च मिनिटं बोलायचं आहे. तुम्ही इथून फोन लावून दिला तरी चालेल. माझ्या मामांना ते ओळखतात, प्रभाकर ब्रह्मे म्हणून, बंधू म्हणून कदाचित ओळखत असतील. ओके. I'll call you back later. मर्द मराठी मिडल क्लास बॉय. तू तोच आहेस ना रे, ज्याने त्या दिवशी त्या हॉटेल बाहेर मला फिलॉसॉफी बद्दल एक मोठं लेक्चर दिलं होतं. गुड मेमरी, मीच येतो. आज इथे कोणाला तू लेक्चर द्यायला आलायस? आय एम सॉरी बट दॅट्स नॉन ऑफ युअर बिझनेस. माझाच बिझनेस आहे बेटे. यू मर्द मराठी मिडल क्लास बॉय इथे उभा आहेस ना, हे हॉस्पिटल माझं आहे. आणि काय आहे, डॉक्टरांची रिस्पेक्ट देऊन बोलायचं. कारण काय आहे, शेवटी तुमचा जीव हा त्यांच्या हातात असतो ना, हो ना. आणि यू, तुला काय काम नाही? कशाला तुझा आणि त्याचा वेळ वाया घालवतोस? त्याला आपलं रेट कार्ड दाखवायचं होतं, आपोआप तो सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला असता आणि तू पण तुझ्या कामाला लागली असतेस. डोंट लुक ॲट मी, गेट बॅक टू वर्क. यू गेट आउट. सुयश पटवर्धन. बेटू बेटू, हे बघ मी तुझ्यासाठी तुझा फेवरेट ब्लूबेरी चीज केक आणलाय. कुठे ती? अरे सई नाहीये घरात. हा, पण आपण केक कापून सेलिब्रेशनला सुरुवात करू शकतो. म्हणजे ती आणि सुयश दोघ जण गेलेत कॅफेत. दोघच गेलेत एकटे. काय सांगतेस काय? हे पण मला एक सांग, ही मुलगी एवढी बदलली कशी ग? आता तू बघ रे, तिच्या आयुष्यात असे अनेक बदल घडून येणार आहेत. म्हणजे आदित्य माझ्या तालावर नाचणार आणि आपली लेक आदित्यची. तिच्या फ्युचरची चिंता सोड तू आता. सर, मेडिकल इंडस्ट्रीचं फ्युचर काय, लोक आजारी पडायची थांबणार नाहीत. उलट लुकिंग ॲट क्लायमेट चेंज, करंट लाईफस्टाईल, लोक अजून अजून आजारी पडणार. जर तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर हॉस्पिटल का नाही? लेट मी टेल यू, हॉस्पिटल इज अ न्यू फ्युचर. त्याहून मोठी प्रॉपर्टी असूच शकत नाही. येस सर, थँक्यू सो मच. या सी या. वेल, मगाशी कुठे होतो आपण? मी मगापासून इथेच होते. तू फोनवर बोलत होता तिसऱ्यांदा. कंटाळीस? आर यू बोर्ड? नाही, पण पटवर्धनांच्या फॅमिलीमध्ये बिझनेसचा नंबर प्रायोरिटी वाईज पहिला आणि बाकी सगळं नंतर. आणि आता तू पटवर्धनांच्या घरातली सून होणार, म्हणजे बिझनेसची मोठी जबाबदारी तुझ्यावर येणार. म्हणजे कसं आहे, पटवर्धनांच्या फॅमिलीमध्ये पुरुष हा बिझनेस बघतो आणि बायका PR जपतात, म्हणजे पब्लिक रिलेशन्स. यु नो, बायकांनी पार्टीज ऑर्गनाईज करायच्या, छान छान दिसायचं, छान कपडे घालायचे, क्लायंटशी गोड गोड बोलायचं. त्यामुळे क्लायंट्स इम्प्रेस होतात, प्रेमात पडतात आणि त्याचा फायदा आपल्या बिझनेसला होतो. अच्छा, म्हणजे नवरा बायको एकमेकांच्या प्रेमात असण्यापेक्षा क्लायंट प्रेमात असणं जास्त महत्वाचं आहे. ॲब्सोल्युटली राईट. वाव.
एनिवे, आपण पहिल्यांदाच दोघे असे भेटतोय तर आपण एकमेकांना समजून घेऊया ना, एकमेकांचे मित्र होऊया आधी. सॉरी, व्हॉट डिड यू से? मित्र? हा, मित्र. आर यू मॅड? आपलं लग्न होणार आहे, आता आपण नवरा बायको होणार आहोत. हो, पण लग्न वगैरे नंतर. आधी तुला काय हवंय, मला काय हवंय हे जाणून घेऊया. सई, लेट मी बी व्हेरी क्लिअर. मला पार्टनर अशी हवी आहे जी पटवर्धनांचा बिझनेस आणि श्रीमंती सांभाळू शकेल अशी. अँड ऑफकोर्स पटवर्धनांचा वंश वाढवेल अशी. अरे पण मग माझं काय? तुझं आपण येस सर, ऑफकोर्स. आदित्य, तू का नाही आहेस इथे? कुठे आहेस तू? सईला सिव्हिअर ॲनिमिया आहे, तुझ्यात तिला कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. तिचं ब्लड प्रेशर अचानक ड्रॉप होतं, हार्टबीट्स फास्ट होतात आणि तिला खूप त्रास व्हायला लागतो. तिची कंडिशन केवढी सिव्हिअर आहे या गोष्टीची आम्ही तिला कधीच जाणीव नाही होऊन दिली. म्हणूनच तिचं लग्न डॉक्टर सुयशशी होणं खूप गरजेचं आहे तिच्या आयुष्यासाठी. तू तिचा चांगला मित्र आहेस, तिला डॉक्टर सुयश बरोबर लग्नासाठी तयार करशील. हे घे दादा, अद्रक मार्केट कडक आहे. एकच? हो, आज एकच. हा, सईताई आल्या नाहीत ना, मी पण सवयीने 2 घेऊन आलो. टेन्शन नाही, आता नाही तर थोड्या वेळ देतील ना. नाही, आज चलाच तुझ्याबरोबर चहा पितो. हे बस. नाही नाही, आपल्या हाताच्या आपण नाही पित. मग आज पिऊन बघ. काय ना, स्वतःला लागलेल्या सवयी कधी कधी मोडून बघितल्या पाहिजे. त्याने त्रास होतो, पण त्यामुळे जर समोरच्याला बरं वाटणार असेल तर त्याचा विचार जास्ती केला पाहिजे. बस. ठीक आहे दादा, तुझ्यासाठी पितो. Cheers. टू फ्रेंडशिप. दादा, तू टेन्शन मध्ये आहे काय? नाही रे, का वाटलंस? नाही, असंच. माझ्याकडे फक्त बघून 2 मिनिटं बोलून लगेच तुझ्या लक्षात आलं. इतक्या दिवसात माझ्या लक्षात आलं नव्हतं समोरच्याला काय त्रास होतोय. काही लोक असतात ना, ते स्वतःचा त्रास इतक्या सहजपणे लपवू शकतात ना, कोणाला काही कळूच देत नाही. हे जमलं पाहिजे मला. तिच्या तब्येतीला होणारा त्रास त्या सहजपणे लपवू शकते, तर माझ्या मनाला होणारा त्रास मी नक्कीच लपवू शकतो. रादर लपवलाच पाहिजे. हा, एकदम बरोबर. कदाचित यामुळे मला तिच्यासाठी वाईट बनावं लागेल. त्याचा थोडासा त्रास तिलाही होईल, पण तिच्या आत जो तिचा खरा त्रास आहे थोडा तरी दूर झाला तर या वाईटपणा मी अगदी आनंदाने स्वीकार. तिच्यापासून मे बी लांब जावं लागेल, पण मैत्रीमध्ये सतत एकत्र असण्याला महत्व नसतं. एकत्र नसूनही साथ देण्याला जास्ती महत्व असतं. आदित्य, मी ना अक्षरशः कंटाळली आहे इथे. मला तुझी खूप आठवण येते रे.
एक काम करतोस का, तू इथे निघून ये आता लगेच. मी पण इथनं काहीतरी कारण काढून सटकते, मग आपण दोघं जण एकत्र घरी जाऊ. ओके? हा, येशील ना? नाही. का? अगं जाम कामात अडकलोय का. अजून ऑफिसलाच आहे मी. ऍक्च्युली काम खूप काम आहे. अरे पण मग संपव ना. म्हणजे हे बघ, तू आरामात व्यवस्थित काम संपव, मी वाट बघते तुझी. नाहीतर मी एक काम करू का, मी तुझ्या ऑफिस पाशी येऊ का आता? नाही नको. हे बघ, तू एक काम कर, तू सुयशला तुला घरी सोडून एवढ्याच वाटेमध्ये तुमच्या गप्पाही होतील. आता तुम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवणं हे जास्ती गरजेचं आहे. पण माझी गरज तू असशील तर? सई, आदित्य, आय रिअली नीड यू. मला आता तू भेटण्याची, तू बोलण्याची गरज आहे या क्षणी. आणि हे मी तुला सांगूच शकते, तेवढा तर हक्क आहे माझा. हो, पण आता त्याचा तुझ्यावर जास्ती हक्क आहे. बाय. हॅलो आदित्य कश्यप, थँक्यू सो मच. काय झालं, तुम्ही थँक्यू का म्हणताय? हे बघ, तू तुझा शब्द पाळलास. आज तुझ्या बोलण्यामुळे सईनी डॉक्टर सुयशला स्वतःहून फोन केला, त्याच्याशी नीट बोलली आणि आता त्याच्याबरोबर बाहेर सुद्धा गेलीये. हे जर का असेच भेटत राहिले ना, तर हळूहळू नक्की काहीतरी छान घडेल रे. आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त तुलाच आहे. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. मला प्लीज थँक्यू वगैरे काही नकोय. ओके ओके ओके, नाही आलं माझ्या लक्षात. काय हवंय तुला? माझा तो अर्थ नाहीये. इट्स ओके. तू उगाच एवढा कॉन्शियस नको होऊस. मला सगळ्याचे अर्थ अगदी परफेक्ट कळतात. तुला तुझ्या कामाचा मोबदला मिळणार, नक्की मिळेल. हे बघा मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी ना शशीला एक चेक तयार ठेवायला सांगते, नाहीतर ब्लँक चेक देऊ का? हे बघा, तुम्हाला वाटतंय तसा माणूस मी नाहीये. मी जे काही केलंय ते फक्त माझ्या आणि सईच्या मैत्रीसाठी केलंय. आणि आमची मैत्री तुमच्या पैशापेक्षा खूप मोठी आहे मॅम. ओके ठीक आहे, पैसे नको तर मग दुसरं काहीतरी. तुम्हाला जर काहीतरी करायचंच असेल तर प्लीज यापुढे अशा कामांसाठी मला फोन नका करू. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालंय. आता फक्त सईची काळजी घ्या मॅम. आला माझा जिगरचा तुकडा आला. काय मग पटवर्धनांची मिसेस, टाडू आज काय विशेष? कंट्रोल शशी, ती आता लहान नाही राहिली. तिचं लग्न ठरलंय आता. मग काय आलं, मग काय आलं, माझ्यासाठी ती बेबीच राहणार आहे की नाही? मग माझ्या प्रिन्सेसला त्या डॉक्टरनी रॉयल ट्रीटमेंट दिली की नाही? लाडू, आता माझा मूड फारसा बरा नाहीये, आपण नंतर बोलू प्लीज. काय झालं? काय झालं बेटू तुला? हा, तुला त्या डॉक्टरनी कॅफे मध्ये नेलं म्हणून माझ्या प्रिन्सेसचा मूड खराब झाला ना? डोंट वरी, मी आत्ता त्या डॉक्टरला फोन लावतो आणि त्याला विचारतो की एवढा पैसा काय कुजून ठेवायचा आहे काय? नेक्स्ट टाइम माझ्या प्रिन्सेसला 5 स्टार मध्ये घेऊन जायचं. सगळ्यांनी ना
असा सलाम ठोकला पाहिजे माझ्या मुलीला, सलाम. ए दाडू प्लीज यार स्टॉप इट. जवळ येऊ नकोस माझ्या. झेपत नाही तर पितोच कशाला? नाही, मला झेपत्या त्या डॉकलाच आपली मुलगी झेपत नाही. म्हणजे त्यांनी माझ्या प्रिन्सेसचा मूड खराब केलाय. आता मी त्याची बघ कशी वाट लावतो ते. शशी काय करतोयस तू? आता शशी घेणार, पहिली त्या डॉगची केस घेणार आणि मग पुढचा पेग घेणार. हे बघ शशी, तू असा काही वेडेपणा करणार नाहीयेस. तू आधी फोन दे मला. नो फोन दे. नो इंटरफेरन्स इन बिटवीन प्लीज. शशी, आर यू सिरियस? येस फादर इन लॉ. ये फादर इन लॉ नंतर, पहिला मी सईचा फादर आहे हे लक्षात ठेवायचं, कळलं काय? अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. काय आहे, दारू प्रमाणात प्यायली ना औषध म्हणून की चांगली, पण लिमिटच्या बाहेर प्यायली ना तर वाईट. हा तेच म्हणतोय मी, लिमिटच्या बाहेर जायच्या आधी तू गोष्टी थांबव, कळलं काय? एकदम तुम्ही अरे तुरे करायला लागला. एनी प्रॉब्लेम? आय मीन काही झालंय का? हा तेच विचारतोय मी, काय झालंय काय माझ्या सईला? मूड का खराब आहे तिचा? काय बोलला तू तिला? मी? मग कोण? हे बघे, तिच्या ना नखाला पण धक्का लागू देत नाही आपण. लहानपणापासून आतापर्यंत तिला जे पाहिजे ना ते आणून दिलेलं आहे आपण. एक सेकंड पण तिच्या चेहऱ्यावरचा स्माइल कमी होऊ देत नाही मी. आणि आज तीच मुलगी मूड खराब करून येते आणि आपल्या डॅडूवर भडकते म्हणजे काय? नाही नाही, एक मिनिट. मला वाटतं तुम्ही हे सईला विचारावं की तिला काय झालंय. उगाच कुठल्या तरी गोष्टींचं ब्लेम तुम्ही माझ्यावर करू नका, कारण सई जेव्हा माझ्या बरोबर होते शी वॉज ॲब्सोल्युटली फाईन. आणि त्यानंतर तिला काय झालं असेल तर ते मला कसं माहित असेल? असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. हे बघा, तिला काय हवं नको ते तुम्हालाच माहिती पाहिजे ना. तिने बोलून दाखवायच्या आधी तिच्या मनात काय आहे हे तुम्हालाच माहिती पाहिजे, तरच माझी पोरगी देईन मी तुम्हाला. ओके फाईन. आय टॉक टू हर. मी बोलतो तिच्याशी. अँड यू नो व्हॉट अंकल, सईशी कसं वागायचं आणि बोलायचं हे प्लीज तुम्ही मला सांगू नका, कारण काय ती माझी होणारी बायको आहे. तिला मी व्यवस्थित सांभाळेन. डोंट यू वरी. शशी काय हे काय केलंस तू? मी केलं ते बरोबरच केलंय. आता तू बघ, आपली प्रिन्सेस आहे ना, ती पटवर्धनांच्या घरची क्वीन व्हा, क्वीन. बोल. हाय. पुढे बोल. काही नाही, मी घरी पोचले सांगायला केला होता फोन. मेसेज केला असतास तरी चाललं असतं. पण मला तुझा आवाज ऐकायचा होता ना. सई, मी रेडिओ आहे का तुला हवं तेव्हा वाजणारा? असं का बोलतोयस तू? नीट बोल ना. असं का बोलतोयस? तसं बोल, असं वाग तसं. सई, मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय, आता दमलोय मी. अरे सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? काय तूच सांग ना. सई, सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या होण्याची सवय लागली आहे तुला. ती मूड आता. अरे मला तसं काहीच म्हणायचं नाहीये. तू उगाच वेगळे अर्थ का काढतोयस? वेगळे अर्थ? तेव्हा तुझ्या डोक्यात काय चालू आहे, तुझा काय अर्थ आहे, मी चांगलंच ओळखतो. तोच तर प्रॉब्लेम आहे. म्हणूनच तर बोलावंसं वाटतं तुझ्याशी. हे बघ, तर एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे सारखं तुला हवं तसं वागू आणि बोलू नाही शकत नाही. का नाही? मी तुला हवं तसं वागते ना, मग तू मला हवं तसं का नाही वागू शकत? कारण तू सोडून इतरही महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात. सतत तुझाच विचार नाही आता करू शकत. माझे एक आजोबा आहेत, मामा आहेत, माझ्यावर
खूप जबाबदाऱ्या आहेत, माझी कामं आहेत. सई प्लीज मला माझी कामं करू दे ना. ओके ओके तू एक काम कर, तू फ्री हो आणि फ्री झालास की मला. हॅलो हॅलो मला तुझ्याशी असं वागायचं नाहीयेच आहे, पण माझ्याकडेही काही पर्याय नाहीये. हे मी जे काही करतोय ते तुझ्यासाठीच करतोय.